ठाकरे सरकार स्थापन होऊन तब्बल 2 वर्ष पूर्ण झाली, मात्र अद्यापही फडणवीस आणि अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीवर टोलेबाजी रंगताना दिसते। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आजही सभागृहामध्ये त्या पहाटेच्या शपथविधीचा विषय छेडलाच। पाहूयात। नाही ते म्हणजे तुम्ही अजितदादाच्या विरोधक आहे का? मग कशाला म्हणता रात्रीचे उद्योग तुम्ही करत नाही? नाही तुम्ही रात्रीचे का अजितदादाचा? अरे आगी चूक झाली असेल दादाच्या हातून एकदा, म्हणून तुम्ही वारंवार त्यांच्या संदर्भात नाही अल्पसंख्याक मंत्री आरक्षण देत नाही, ते देता आलं असतं ना तर यांनी तर कधीच रात्रीच्या रात्री फाईल काढली असती। ते हे यांनी द्यायची आवश्यकता नाही आहे। यावर उत्तर रात्रीचं काय म्हणाला? नाही सांगा। नाही ते म्हणजे तुम्ही अजितदादाच्या विरोधक आहे का? मग कशाला म्हणता रात्रीचे उद्योग तुम्ही करत नाही? नाही तुम्ही रात्रीचे का अजितदादाचा? अरे आगी चूक झाली असेल दादाच्या हातून एकदा, म्हणून तुम्ही वारंवार त्यांच्या संदर्भात असं बोलायचं का? हे बरोबर नाही आहे। ते आमचे मित्र आहे, जवळचे मित्र आहे। गेल्या वर्षी सुद्धा मुनगंटीवारांनी आमदार फुटण्यावरून अजित पवारांना टोमणे मारले होते। भविष्यात पुन्हा एकदा ठाकरे सरकारमध्ये कुणी ना कुणी ज्योतिरादित्य शिंदे होईल असं म्हणत मुनगंटीवारांनी शपथविधीचा विषय छेडलाच, ज्याला लगेच अजित पवारांनी उत्तरही दिलं होतं। आम्ही फसवलं, आम्ही चूक केली। आमच्या चुकीचं एवढं मोठं फायदा तुम्ही उचलू नका। एक दिवस ते चूक दुरुस्त होईल। कोणी ना कोणी पुन्हा एकदा ज्योतिरादित्य सिंधिया महाराष्ट्रात येईल, लक्षात ठेवा। हसन भाई, पण आम्ही तुमच्यासारखं वागणार नाही। आम्ही मदत करू हसन भाई, आम्ही राजकारण करणार नाही, सुडाचं राजकारण नाही ज्याच्यावरून येणार आहे। आमचं राजकारण हे जनहिताचं असेल। माझं म्हणणं असं आहे, असं म्हणून 5 वर्ष तिथं काढली तरी चालतील, असं करूनच तुम्हाला मागची सांभाळावी लागतील। अरे चोर होणार रे नाही तर ती कवाच उधळतील, काय कळायचंच नाही। पटा इकडे तिकडे जातील। इकडं तर ज्योतिरादित्य सिंधिया होणार नाही, तिकडंच कुणीतरी होईल, तेवढं लक्ष ठेवा। कारण काही गैरहजर आहेत, जरा त्यांच्यावर लक्ष ठेवा। जे केलं ते मान्यच आहे, मी लपून करत नाही, समोर करतो। आणि तिथंही केलं, नंतर तिथंही सोडलं आणि इकडे आलो, इथंही मजबूत बसलेलं आहे। त्या आधीच्या अधिवेशनात धनंजय मुंडेंनी अप्रत्यक्षपणे अजित पवार आणि फडणवीस यांच्या 80 तासांच्या सरकारवर भाष्य केलं। भाजपला बहुमत मिळून सुद्धा सरकार का गेलं यावरून मुंडे भाजपवर टीका करत होते। मागच्या 5 वर्षाचा तुमचा अनुभव आहे, ज्याला तुम्ही घेतलं त्याला सडव। आणि हे माझं जर खोटं वाटत असलं ना, कृपा करून डॉक्टर विजयकुमार गावित साहेबांना एकदा विचारा। आजही भारतीय जनता पार्टीला असं वाटतं काहीतरी होईल, काहीतरी जाईल, पुन्हा आपण येऊ। पुन्हा म्हणणंही मला आता म्हणजे मी पुन्हा येईन म्हणून ते आता पुन्हा म्हणणं सुद्धा असं कधी कोण समोरून या असं म्हणेल त्याची भीती वाटायला लागली। खरं आणखीनही आशा आहे असा। मात्र मुंडे बोलत असतानाच चंद्रकांत पाटलांनी त्या पहाटेच्या शपथविधी नाट्यावेळी स्वतः धनंजय मुंडे कुठे होते असा प्रश्न केला। जनतेला काय वाटत होतं? हे जे झालंय मतदानानंतर हे सत्तेत यावेत आणि या जनतेच्या मी दादा सांगतो ना आपल्याला, मी पहाटे कुठं होतो दादा, मी रात्री कुठं होतो, खाली बसून बोलू नका, खाली बसून बोलू नका, कोणीच बोलू नका खाली बसून। दादा नेमका माझ्या बोलण्याचा एवढा का दादांना राग यावा?
खाली बसून बोलू नका कोणी. मुंडे साहेब आपण इकडे बघून बोला ना. नाही, त्यांना स्वाभाविक आहे ना. आता कॅटची मी जर मागणी केली असेल, कॅटचा रिपोर्ट दाखवून की याची चौकशी झाली पाहिजे. आता मी एवढं बोलल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय चौकशी लावणारच. त्यामुळे राग एवढा स्वाभाविक आहे, एवढा राग तर येणारच तुम्हाला दादा. पण 23 तारखेला रात्री मी कुठं होतो, तुम्ही त्यावेळेस सत्तेत होतात, आणखीनही माहिती घ्या. नाही तर त्याची सुद्धा चौकशी माननीय मुख्यमंत्र्यांनी लावा ही मागणी करतो. मग कळेल. 80 तासांच्या सरकारच्या घटनेला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. प्रत्येक अधिवेशनामध्ये या ना त्या कारणानं पहाटेच्या शपथविधीचा विषय निघतोच. कधी भाजप नेते अजित पवारांना टोले मारतात तर कधी शिवसेना नेते फडणवीसांना. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.